नमस्कार. संत महती या क्रमशः सादर होणाऱ्या व्हिडिओमध्ये आज आपण गुलाबराव महाराज यांचं चरित्र ऐकणार आहोत. कमाल वाटते आपल्याला जेव्हा त्यांची माहिती वाचायला मिळते. जन्मतः अंध नव्हते ते, परंतु काही अपघाताने डोळे आले असता 8-9 महिन्याच्या बाळाला औषध घातलं गेलं आणि ते औषध चुकीचं घातल्यामुळे त्यांना अंधत्व आलं. बालवयातच अंधत्वाचा खेदन ते मानिती, प्रज्ञाचक्षु गुलाब महाराजांची करूया आरती. गरीब शूद्र कुळात जन्म, मातृछत्रही हरपले, लोणी टाकळी आजोळी त्यांचे बाल्य हो फुलले. श्वासावरती ध्यान ठेवूनी समाधीस्थ होती, प्रज्ञाचक्षु गुलाब महाराजांची करूया आरती. ज्ञानेश्वरीचे अध्ययनही बालपणातच केले, स्वतःस ज्ञानेश्वर कन्या उपाधीत जगले. ज्ञानचक्षुच्या आधाराने ग्रंथ संपदा निर्मिती, प्रज्ञाचक्षु गुलाब महाराजांची करूया आरती. गुलाबाचे पुष्पच जणू हे काटे किती जीवनी, एक पाठी होते सारे श्रवण ठेविती ध्यानी. व्रत शुक्लेश्वर करुनी स्वतःला कृष्णपत्नी मानिती, प्रज्ञाचक्षु गुलाब महाराजांची करूया आरती. अल्पायुषी तरीही केले लेखन कार्य महान, अभंग ओव्या पदे लिहूनी जगात तो सन्मान. महती त्यांची कळता स्मिता, गेय लिही कीर्ती, प्रज्ञाचक्षु महाराजांची करूया आरती. बालवयातच अंधत्वाचा खेदन ते मानिती, प्रज्ञाचक्षु गुलाब महाराजांची करूया आरती. गुलाबराव महाराज ही दिनांक 6 जुलै 1881 हा त्यांचा जन्मदिवस. अमरावती येथील लोणी टाकळी ह्या गावी साध्या कुणबी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. संपूर्ण नाव होते गुलाब गोंदूजी मोहोड. त्यांचे बालपण मात्र माधान या गावी गेले. तेही अमरावतीचंच होते. त्यांचे वडील रघुजी काका, त्यांना गुल्या ह्या नावाने सगळी लोक ओळखत असत आणि त्यांची पाटीलकी होती. हा वारसा मुलाने चालवावा ही त्यांची इच्छा होती, पण ईश्वरी नियोजन मात्र काही वेगळेच होते. जन्मतः गुलाबराव महाराज हे डोळस होते. 8-9 महिन्याचे असतानाच डोळे आल्याचे निमित्त झालं. चुकीचं औषध डोळ्यात घातल्या गेल्यामुळे त्यांना अंधत्व आलं, ते कायमचंच. वयाच्या 1 वर्षाच्या आत डोळे गेले तर वयाच्या 34व्या वर्षी त्यांचा जीवन प्रवास संपला. या अवघ्या 34 वर्षामध्ये त्यांनी अध्ययन केलं, ज्ञान अंतरी रुजवलं, कितीतरी ग्रंथनिर्मिती केली. त्यांचे जर काम पाहिले की खरंच परिस्थिती विरुद्ध झगड्याची जिद्द लक्षात येते आणि हे सगळं वाचल्यावर खरंच आपण थक्क होऊन जातो. आई लहानपणीच वारल्यामुळे सगळं त्यांचं बालपण आजीजवळ गेलं. आजीने त्यांचं संगोपन केलं. जेवायला वाढल्यानंतर चंदनाचं गंध ते बोटाने उडवत असत. आजी विचारायची, अरे बाळा, हे काय चाललंय तुझं? गुलाब म्हणायचा, अगं आई, किती सुंदर लेकरू आहे हे. कुठे रे लेकरू? कोण दिसतंय तुला? आश्चर्य वाटायचं त्या आजीला. मला तर कुणीच दिसत नाहीये. अगं बघ ना, त्याच्या डोक्यावरती मुकुट आहे, डोळे किती सुंदर आहेत, रंग जरी घननीळ असला तरीसुद्धा अतिशय मोहक हास्य त्याच्या मुखावरती आहे आणि माझ्या डोळ्यासमोर ही बालमूर्ती उभी आहे, असं ते सांगत असत. कृष्ण त्यांच्या अंतश्चक्षुसमोर अखंड नाचत असे, असं ते सांगायचे. 10वे वर्ष लागले असताना महाराजांना आजोळून माधानला आणण्यात आले. वडिलांनी तर दुसरं लग्न केलं होतं. सावत्र आई अतिशय त्रास देऊ होती.
ती ह्या गुलाबचा भयंकर तिरस्कार करीत असे. एक काकू मात्र घरात होती, ती खूप आपल्या मुलाच्या पेक्षा जास्त माया करायची. चांदूर बाजार येथे रूपचंदजी नावाचा एक गुजराती ब्राह्मण होता. ज्योतिष वगैरे काही अभ्यासाने सांगत असे. तेव्हा ही सावत्राई ह्याला घेऊन त्यांच्याकडे गेली आणि म्हणाली की तुम्ही तुमच्या ज्योतिषाच्या अभ्यासाने सांगा की हा मुलगा मूळ नक्षत्रावर जन्माला आलाय, तेव्हा ह्याला आता तुम्ही घरात ठेवू नका. महानुभाव पंथाचे असलेले ते तुम्ही ह्याला कुणाला तरी देऊन टाका. परंतु रूपचंदनजी हा माणूस फार भला होता. त्यांनी ह्या बाईंचं खोटं नाटं सांगण्याचं ऐकलं नाही आणि त्यांनी साफ नकार दिला. असं माझ्या ज्ञानाचा अपमान करून मी खोटं समाजामध्ये पसरवणार नाही. तेव्हा त्यांनी पुढे याचा सांभाळ केला. त्याची तेज बुद्धी बघून कितीतरी गोष्टी त्यांनी त्याला सांगितल्या आणि रात्री अपरात्री दाराबाहेर आल्यानंतर दार उघडून त्याला घरात घेत असत आणि निवाराही देत असत. शिक्षणाची, ज्ञानाची अतिशय मनापासून त्याला ओढ होती. विविध विषयांचा अभ्यास करून म्हणजे दुसऱ्याकडून ऐकून ते ग्रहण करायचं, ते मनामध्ये घोळवायचं, त्याचं चिंतन करायचं, मनन करायचं आणि आपल्या शब्दात त्याचं लेखन दुसऱ्याकडनं करून घ्यायचं. किती कठीण गोष्ट आहे. आपण डोळस आहोत. आपल्याला लिहावंसं वाटलं तर वही पेन घेतलं तर सहज आपण लिहू शकतो, आपण सवडही काढू शकतो. पण ह्या अंध गुलाबराव महाराजांची खरंच आपल्याला कमाल वाटते. गोड बोलून जाणकार ज्ञानियाकडून ते आपली भारतीय परंपरा, रूढी, तत्वज्ञान, उपासना पद्धती हे समजून घेत असत. 4 वेद, 6 शास्त्रे, 18 पुराणं याचं अध्ययन त्यांनी सखोलपणे केलं आणि पाश्चात्य तत्वज्ञ त्यांचे विचार मुळातून त्यांनी समजून घेतले. ग्रंथांचे श्रवण करायचं, चिंतन करायचं आणि आपल्या बोलीभाषेत ते लिहायचं वाङ्मय. सरस्वतीची सेवा कमाल वाटते आपल्याला. थोर परमसंगणककार डॉक्टर विजय भटकर तर असं म्हणतात की परंपरा, धार्मिकता, तत्वज्ञान यांच्या अंगाने समन्वयादी विचार सगळ्यांनी समजून घेतले पाहिजेत. हे अलौकिक वैचारिक धन आपण जतन केलं पाहिजे. असे श्रेष्ठ आधुनिक संत गोविंदगिरी महाराजही त्यांच्याबद्दल म्हणताना अध्यात्म हा भारतीय भूमीचा सहज गुण आहे, तरीही विज्ञान आणि तंत्रज्ञान यांची कास आपण धरली पाहिजे असं ते सांगत असत आणि चरित्राचंही कथन करीत असत. आपल्या देशामध्ये अनेक धर्म, अनेक संप्रदाय, पंथ रूढ आहेत आणि त्या पंथांमध्ये अनेक समान बाबीही आपल्याला दिसतात. त्यावर प्रकाश टाकून समन्वयवाद या गुलाबराव महाराजांनी मांडला. संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान यांनी छापलेल्या संतकथा या पुस्तकात आपल्याला ही सगळी माहिती मिळते. धन्यवाद. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, आपला अभिप्राय जरूर नोंदवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.